महबूब अदारे को संवारने में, सजाने में आप में बढ़ चढ़ कर हिस्सा लेना है। हजरत से भी कम का वक्फा बाकी रह गया है। जो लोग दुनिया के बाहर आ रहे हैं, मैं उनसे गुजारिश करूँगा कि वो आप अपने सदमे जाएगा। वक्त से पहले ही 9 बजे से पहले ही इंशाअल्लाह अंजुमन इस्लामिया के हज़रात मोहतरम, अभी आप हमारे अंजुमन इस्लामिया के सेक्रेटरी साहब की ज़बानी खर्च अखराजात का, आमदनी का आप यहाँ पे हिसाब किताब वो पेश कर रहे थे, आप सुन रहे थे। लिहाजा अंजुमन इस्लामिया का आपका ये महबूब अदारा आपके खून पसीने से आपका एक एक रुपया यहाँ पे अगर तुम अल्लाह की मदद करोगे, अल्लाह तुम्हारी जालिमन हो मजलूमन, तुम्हारा भाई जालिम हो या मजलूम हो, उसकी तुम मदद करो। हम जालिम की मदद दुआ करके कर सकते हैं। अल्लाह इस जालिम से सैयदुल मुरसलीन खातमुन नबीय्यीन करमल अव्वलीन वल आखिरीन मक़दानी असरारिल्लाहि व ख़ज़ाइन रहमतिल्लाह व हबीबिना व शफीना व मलिकिना व गौसिना व गैसिना व गयासिना व मुग़ीसिना व अज़वाजिहि अत्ताहिरात उम्महातिल मुमिनीन व इतरतिहिल मुकर्रमीन अल्लाहुम्मा अंसुर मन नसरीना सय्यिदिना मौलाना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बना या मौलाना वजअलना मिनहुम व क़ुल मन क़दरना सय्यिदिना मौलाना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बना या मौलाना वला तजअलना मिनहुम बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा व नहyi अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़य यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून व लिज़िक्रिल्लाहि तआला आला व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन। हज़रात, मौसम अच्छा है, गर्मी की शिकायत नहीं, थोड़ी देर बैठिए। अपने फिलिस्तीन और गजा के उन मजलूम मुसलमानों के लिए आप उनकी दिल खोलकर मदद फरमाएं, ताकि अंजुमन इस्लामिया हरियर के वजाहत करना चाहता हूँ। अरे जब कुरान पढ़ेंगे तो आपको मालूम होगा ना, तब्बत यदा का सूरा पढ़िए, अल्लाह ने अबू लहब के हाथ टूटने का, उससे बचिए ताकि आप गुनाह से बचें। बुखारी शरीफ, जो खुदा बेदार होते हैं तो 2 फरिश्ते उतरते हैं, उनमें से एक कहता है या अल्लाह, खर्च करने वाले को उसका बदला। नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद मादिल जुदिल किराम वाली वाली वसल्लम सलातु व सलामन अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या नबी अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आप सबको मेरी तरफ से दिल की गहराई से मुबारक। और ईदगाह में जो मैं तो उसे मिल रहा है। ಅರ್ಪಣೆ ಇದ್ರೆ ದೇವರು ಇದಾಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಾಜಿ ಶಂಶುದ್ದೀನ್ ಸಾಹೇಬರು, ಶಂಶುದ್ದೀನ್ ಬರ್ಕಾತಿ ಸಾಹೇಬ್ರವರು ಇವತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಸರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಶುಭಾಶಯಗಳು ಜನರಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಮಳೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ತುಂಬ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಆದ ಹತ್ರ ದೇವರ ಅಲ್ಲನ್ನ ನಾವು ಬೇಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ದೇವರು ಹೆಚ್ಚಿಗಾಗಿ ಮಳೆ ಕೊಡಲಿ, ರೈತರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ, ನೀರು ಬರಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ದುವಾನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮಸ್ತೆ.
ಅಲ್ಲಾಹನು ಸೂರ್ಯ ಅಲ್ಲಾಹರಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ. ಅವುಗಳ ಮಾಂಸವು ಅವುಗಳ ರಕ್ತವು ನನಗೆ ತಲುಪುವುದಿಲ್ಲ. ನನಗೆ ತಲುಪುವುದು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮನಿಷ್ಠೆ. ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನಾನು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ಆಲಮ್ ಇಸ್ಲಾಮಿಗೆ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ. ಕರ್ನಾಟಕದ ಹಾಗೂ ಹರಿಹರದ ಹಿಂದೂ ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತು ನಾನು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಹೇಳ್ತಾ, ಈದ್ ಮುಬಾರಕ್ ಹೇಳ್ತಾ, ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಕರೆದು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಾಗವಹಿಸೋದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದಿಸುತ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ಏನು ಬಲಿದಾನ ಆಮೇಲೆ ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸ್ ಅಥವಾ ಕುರ್ಬಾನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರ, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಜನರು ಅವರವರ ಶಕ್ತಿ ತಕ್ಕಂತೆ ಕುರ್ಬಾನಿ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲೋ, ಆರೋಗ್ಯದಲ್ಲೋ, ಪರಿಸರದಲ್ಲೋ, ಇನ್ನೊಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮಂಥವರೆಲ್ಲ ಕೈ ಹಾಕಬೇಕು. ನಾವು ದುಡಿಯೋ 100 ರೂಪಾಯಿನಲ್ಲಿ 20 ರೂಪಾಯಿ ನಾವು ಸರ್ವಿಸ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಸಮಾಜಕ್ಕೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದಲೇ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿಂತಿರೋದು, ನಾವು ಇವತ್ತು ತಿಂತಾ ಇರೋದು, ಓಡಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಕಾರ್ ತೆಗೆದಿರೋದು, ಮನೆ ತೆಗೆದಿರೋದು, ಮಜಾ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ದುಡಿಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 20% ಸಮಾಜಕ್ಕೆ. ಸಮಾಜ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಧರ್ಮ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಅಂದರೆ ಜನ, ಬಡ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಅಥವಾ ದುಡ್ಡಿದ್ದವ್ರಿಗೂ ಸಮಟೈಮ್ಸ್ ಎಜುಕೇಷನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆರೋಗ್ಯ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಶೈಲೇಶ್ ಕುಮಾರ್ ಫೌಂಡೇಶನ್, ನನ್ನ ಬೇರೆ ಕೊಲೀಗ್ ಕೂಡ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ತೌಸೀಫ್ ಇದ್ದಾರೆ, ಗೋಪಿ ಇದ್ದಾರೆ, ನಾನೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿರೋರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ಸಹಾಯ ಮಾಡಿರೋರೆ. ಅವರೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಾಗಲಿ, ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಾಗಲಿ ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಬೆನ್ನಿಂದೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಅಂಜುಮನ್ಗೆ ಏನಿವತ್ತು ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ನಾವಿವತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀವಿ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಎಜುಕೇಷನ್. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिरादरान इस्लाम, मैं हाजी शहर और खतीब इमाम सुन्नी हनफी ईदगाह मैदान और इमाम फतह जामिया मस्जिद हरियर अपनी तरफ से और सदर अरकान अंजुमन इस्लामी की तरफ से पूरे हरियर के हर कौम के, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जितनी भी कौमें होते हैं, सबको हमारी इस मुक़द्दस ईद उल दुहा यानी बकरीद की मुबारकबाद दिल की गहराइयों से पेश करता हूँ, कबूल करें। और ये ईद हम सबको एक बनकर इत्तेहाद और इत्तेफाक से जीने का दर्स और सबक देती है। मैं ख़ासकर अपने मुसलमान भाइयों से गुजारिश करूँगा कि आप जो कुर्बानी करते हैं, उस कुर्बानी का मतलब अपने दिल में जो बग़्ज़ है, कीना, हसद है, पहले उसको निकाल कर बाद में कुर्बानी करने का हुक्म है। आप सब निकाल दीजिए, फिर कुर्बानी कीजिए। वो कुर्बानी अल्लाह की बारगाह में कबूल होती है। और कुर्बानी का मतलब अमन और इत्तेहाद कायम रखना है। कुर्बानी से किसी को तकलीफ़ देना, किसी को रंज पहुंचाना नहीं है। लिहाजा हमारा शहर पीसफुल शहर है, इसी तरह से शहर को मेंटेन करने की मैं आप सबसे गुजारिश करता हूं। और फिर एक बात सबको मुबारकबाद देते हुए मैं ये हमारा स्टार स्मार्ट न्यूज़ वालों को ईद की मुबारकबाद देता हूँ। ये भी न्यूज़ वालों को भी, विजय प्रवास वालों को भी ईद की मुबारकबाद देता हूँ और दुआ करता हूँ अल्लाह ताला इनके ज़रिए पूरे कौम में अमन शांति बढ़े और लोग इसको और ज़्यादा पसंद करके इसको ज़्यादा इस्तेमाल करें। फ़कत अस्सलाम वालेकुम।